हॅलो फ्रेंड्स, मी नेत्रा उपरे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे वटपौर्णिमा निमित्त आपण कसा मेकअप करू शकतो. तर चला पटापट बघूया. मी क्लिनिंग करून घेतलं आहे, म्हणजेच फेस वॉश करून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण करूया टोनर. तर टोनर आपण केलेला आहे. त्यानंतर आपण करूया मॉइश्चरायझर. तुमच्याकडे कोणताही मॉइश्चरायझर असेल तर तुम्ही लावू शकता. मी इथे डर्माचं मॉइश्चरायझर लावते ऑल ओव्हर फेस. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर आपण लावूया सनस्क्रीन, कारण आपण सकाळचा हा मेकअप करणार आहोत. सकाळी आपण वटपूजाला जाणार आहोत, त्यामुळे आपल्याला सनस्क्रीन गरजेचं आहे. तर सनस्क्रीन लावूया. आता तुम्ही जो बघताय माझा फेस जो आहे हा बिफोरचा आहे, त्यामुळे प्रत्येकाला मी फोटोज किंवा त्यांचे मेकअप करत असते त्यावेळेला बिफोर काढते, नंतर मग त्यांचा आफ्टर दाखवत असते. तर तुम्ही हा जो फेस बघताय माझा हा बिफोर आहे. तर छानपैकी सनस्क्रीन लावून घेतलं आहे ऑल ओव्हर फेस. परत 2 मिनिटं थांबायचं आपल्याला. नंतर लावायचं आहे प्रायमर. तुमच्याकडे कोणतेही प्रायमर असेल तरी लावा. मी आता तुम्हाला प्रोडक्ट कुठलं वापरते मी हे अगदी दाखवणार नाही आहे. त्यानंतर आपण परत केव्हा त्याला एक व्हिडिओ करूया. पण तुमच्याकडे आता काही जे प्रोडक्ट असतील त्याच्यावरून तुम्ही कसा मेकअप करा हे मी तुम्हाला सांगते. फक्त प्रोसिजर लक्षात घ्या. आपण पहिल्यांदा टोनर लावलं, टोनरनंतर आपण मॉइश्चरायझर लावलं, मॉइश्चरायझरनंतर आपण सनस्क्रीन लावलं, सनस्क्रीननंतर आपण लावतोय प्रायमर. तर ह्या गोष्टी आहेत. ही जी प्रोसिजर आहे प्रिपरेशनची ती मस्ट आहे. त्यानंतरच आपण मेकअप करायला घ्यायचं आहे, कारण का या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रायमर जर तुमच्याकडे नसेल तर तुमचं ब्लेंडिंग व्यवस्थित होणार नाही, त्यामुळे प्रायमर पण गरजेचं आहे. सो कन्सिलर मी लावते इथे शफारेलचं. ब्रशमध्ये घेऊया आणि तिथे आपल्याला डार्क स्पॉट्स वाटतील तर तिथे कन्सिलर लावायचं. पिंपल्स वगैरे नाही आहेत मला, त्यामुळे मग पिंपल्स जिथे डाग असेल तुम्हाला तर तिथे आपण हे कन्सिलर वापरू शकतो. आय लिडला लावलं तरी चालतं, नाही लावलं तरी चालेल. तर हे छान ब्लेंडिंग करून घेऊया. त्याच्यासाठी आपण वापरायचं आहे ब्युटी ब्लेंडर. आता हे कुणाकडे ब्लेंडर नसेल असं नाही आहे, तर मोस्टली सगळ्यांकडे ब्लेंडर असतं. तर आपण हे प्रोडक्ट छान ब्लेंड करून घेऊया. आता मी असं फाउंडेशन लावते, ते मी लाईट कलरसाठी कन्सिलर म्हणून पण वापरते. पण आपल्याला मिनिमम जर करायचं आहे तर आपण फाउंडेशन पण याच पद्धतीने लावायचं की जिथे हायलायटर एरिया आहे आपला तिथेच फक्त आपण. आता हा हायलायटर एरिया नाही आहे, पण आपण जिथे कंटुरिंग करतो तर हा एरिया जो आहे त्याने कंटुरिंग खूप छान प्रकारे दिसतं, म्हणून तिथे लावायचं. बस आता हे आपण फक्त ब्लेंड करायचं. तर ब्लेंडिंग करून झालं आहे. आता आपण करूयात कॉम्पॅक्ट पावडरने बेसला आपण लॉक करूया. तर मी त्याच्यामध्ये थोडीशी ट्रान्सल्युशन पावडर पण घेतली आहे. तुमच्याकडे नसेलच तर डायरेक्ट कॉम्पॅक्टने पण करू शकता. तिथे ब्लश पण मी मॅकचं वापरते आहे, एकदम थोडंसं. त्यानंतर हायलायटर. आता आय मेकअप करूया. आय मेकअप करताना पहिल्यांदा आपण करणार आहोत आयब्रोज डिफाईन. आयब्रोज डिफाईनला मी काही प्रोफेशनल गोष्ट वापरणार नाही आहे, तर मी साधी पेन्सिल वापरणार आहे. ही मी ब्राऊन कलरची वापरते. याच्यामध्ये 3 शेड्स येतात, एक ब्राऊन, लाईट ब्राऊन आणि डार्क ब्राऊन म्हणा किंवा ब्लॅकमध्ये पण येतं. पण आपण यापैकी डार्क ब्राऊन किंवा ब्राऊन असेच वापरायचे. सुरुवात मग मी मिडलपासून केलं आणि एंडला जाते. फ्रंटला मोस्टली करायचं नाही आणि खूप डार्क पण नाही करायचं, जेणेकरून ती एकदम आर्टिफिशियल वाटेल. त्याच्या पाठीमागे हा छोटासा ब्रश असतो, त्याने आपण सुंदरसं ब्लेंड करायचं, म्हणजे इव्हनली वाटेल, कुठेही पॅचेस दिसणार नाहीत. डन. त्यानंतर आयशॅडो करण्यासाठी मी हे प्रोडक्ट वापरते आहे. पण तुमच्याकडे माझ्याकडे आता मोठा पॅलेट आहे, तर कुठली जशी तुम्ही साडी घातली असेल त्याप्रमाणे आयशॅडो करायचे, एकदम लाईट. जर रेड येलोमध्ये गेला असेल तर ब्राऊनमध्ये आयशॅडो करायचे, आणि पिंक असेल किंवा ब्लू असेल तर आपण पिंकिशमध्ये जायचं. तर मी आता एकदम पिंकचा आयशॅडो करते. पिंक इन द सेन्स लाईट, जो न्यूड कलर म्हणू शकतो आपण, जस्ट एकच कलर.
आउटर कॉर्नरपासून सुरुवात करायची ते इनर कॉर्नरला. आउटर कॉर्नरलाच आपल्याला प्रॉडक्ट प्लेस करायचं आहे आणि थोडंसं आतमध्ये इनर कॉर्नरला ब्लेंडिंग करायचं आहे. दॅट्स इट. खूप ब्रश घेऊन इकडे नाही यायचं, म्हणजे इनर कॉर्नरला आधी नाही करायचं. इनर कॉर्नरला जस्ट ब्रश थोडंसं फिरवायचं. त्यानंतर थोडा जर डार्क असेल कलर त्यातलाच तर आपण फक्त आउटर कॉर्नरला करायचं. येस. त्यानंतर आता मध्ये लावूया आपण कोणताही तुमची जशी साडी असेल त्याप्रमाणे शिमरी. आणि आता ब्रश घेऊन थोडंसं ब्लेंड करूया जेणेकरून कुठेही आपल्याला पॅचेस नाही दिसणार. येस. आता लावते काजळ. आता लावूया लिपस्टिक. त्याला आपण बॉर्डर पेन्सिल करूया पिंकशी. लास्ट बट नॉट द लिस्ट, मस्करा. मला ॲक्च्युली मस्करा खूप जास्त आवडत नाही लावायला, कारण का आपल्या ज्या पापड्या असतात त्या खूप नाजूक असतात, तर रोज रोज लावायची गरज नाही. आणि जर लावलाच असणार अगदी मिनिमम सो मी झाली आहे वटपौर्णिमेसाठी रेडी आणि तुम्ही असेच व्हा. कसा वाटला मेकअप नक्की सांगा. बाय बाय.